गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज तर माझी सकाळची सुरुवात रांगोळी काढण्यापासूनच झाली आहे, कारण आज आहे महाशिवरात्री. तर मी एक डिझाईन बघितलं होतं, तेच मी आज ड्रॉ करत आहे. चला तर थोडेशा स्ट्रगलनंतर माझी रांगोळी रेडी झाली आहे आणि हा माझा रांगोळीचा फायनल लुक आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रांगोळी डिझाईन कशी वाटली. त्यानंतर लगेच मी नाश्त्याचं बनवलं, कारण आज माझा उपवास होता आणि मला बाहेर मंदिरातसुद्धा जायचं होतं. तर मी नाश्त्याचा आज साबुदाणा वडा बनवला आहे आणि त्यासोबत चटणीसुद्धा बनवली होती. ते नाश्ता वगैरे करून मग आम्ही मंदिरात जायसाठी रेडी झालो. हा माझा आजचा आउटफिट. त्यासोबत मी ट्रेंडिंग बँगल्स वेअर केले होते आणि फायनली चला मग जाऊया आपण मंदिरात. मला आजच माहिती झालं आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग ते आपल्या चंद्रपूरमध्येच आहे आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे आज आपण तिथलेच दर्शन करणार आहोत. तर चला मग जाऊया, आपण दर्शन करूया. लोकेशन बघता बघता आम्हाला माहिती झालं की ते आपल्या चंद्रपूर लालपेठ एरियामध्ये मंदिर आहे. तर आम्ही लालपेठला पोचलेलो आहोत. आता बघूया आपल्याला दर्शन होईल की नाही. तुमच्यासोबत बोलता बोलता पोचलो तर आहो. मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर नक्की दाखवेल. आणि आम्ही पोचलो होतो तिथे खूप गर्दी दिसून राहिली आहे. दर्शन मिळेल की नाही माहिती नाही, तुम्हाला दाखवू शकेल की नाही माहिती नाही, बट हा तिथला लुक होता. पुरेपूर तुम्हाला दिसणार नाही. ज्यावेळेस गर्दी नसणार त्यावेळेस नक्की आपण एकदा व्हिजिट करू. तर आणि आणखी एक गोष्ट, तिथे काही ओपन एरियामध्ये खूप सुंदर आणि खूप मोठ्या अशा मूर्त्या होत्या. त्याबद्दल मला हिस्ट्री तर माहिती नाही, पण ते बघायला खूप आवडलं मला. मी सर्व मूर्त्या बघितल्या, ते खूप सुंदर आणि खूप मोठ्या अशा आकारात बनवल्या गेल्या होत्या. बट त्याबद्दल मला तेवढं नॉलेज नव्हतं, तर मी तुम्हाला जास्त काही एक्सप्लेन करू शकणार नाही. ते सर्व बघून आपण रूमकडे परत निघालो. आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.